आतिश भोईर ज्याचे फॅन ऑन स्क्रीन तुम्ही पाहू शकता। पांजू गावाचा संघ आहे, इकडचा दादा संघ आहे, इकडचा विजेता संघ आहे। दरवर्षी या स्पर्धेमध्ये बहुमान या संघाला दिला जातो, पण तो विसरता कामा नये। कामन टीमने अनेक वेळा पांजू स्पोर्ट पांजू संघाला पराभव केला। आज गावामध्ये खेळत असताना पांजू स्पोर्ट पांजू आणि टीम 94 कामन काटेकी टक्कर, रायव्हलरी। डेफिनेटली एका मोठ्या मॅचला आपण साक्षीदार होतोय। चला वेलकम बॅक, सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। चला पांजूकर एकदा हात वर करूया, सगळ्यांनी आवाज द्यायचा, बोल 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 बजरंग बली की। चला मॅचला होती या सुरुवात। पहिला चेंडू हाताळण्याकरता प्रकाश तुंबड्या अर्थातच ॲपी गोलंदाजी माकवती, तर स्ट्रायकर एंडकडे 40+ खेळाडू आणि एक लेजेंडरी खेळाडू आतिश भोईर। पहिला बॉल आतिश करिता, पहिलाच बॉल उडवण्याचा मानस। डीप मध्ये चाललाय चेंडू मिड विकेटच्या दिशेनं, क्षेत्ररक्षक वेगानं चेंडूवरती आतिश भोईर इन डेंजर झोन। धावा कंप्लीट होतील, दोन धावांनी धावपलकावरती धावांचा श्री गणेशा। कोण सांगेल 40+ खेळाडू आहे, काय रनिंग बिटवीन द विकेट आहे त्याची, आणि इथे 2 धावा येत आहेत। 2 धावेने श्री गणेशा केला जातोय। शरद भोईर देखील कॅच प्राइज लावतात, खास करून आतिश भोईर या बॅटर करता कसेही 3 षटकार मारा, 500 रुपये घेऊन जा। शरद भोईर आपल्यापर्यंत माहिती देतात। आतिश भोईर पाहिलं तर पांजू गावाचे आन बान शान आहेत, आणि एक टेनिस क्रिकेट मध्ये रेकॉर्ड त्याच्या नावावर आहे। पुढचा बॉल ऑफ साइडला खेळला जातोय, मिड ऑफला क्लिअर केले, सरळ चेंडू स्ट्रेट खेळलाय। आतिश भोईरच्या बॅट मधून येतोय या मॅचचा पहिला चौकार। अक्षरशः अंगावरती शहारे आणणारा क्षण आहे, जो क्षण आम्ही इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये, जो क्षण आम्ही IPL मध्ये, आणि जो क्षण आम्ही सुप्रीमो सारख्या धनाधांगड्या मोठमोठ्या स्पर्धांमध्ये ऐकतो ना, तो आवाज आता मैदानाच्या चौफेर येऊ लागलाय। घरचा संघ आणि घरचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येत आहेत, परंतु विसरून चालणार नाहीये। मैदानाच्या आतमध्ये 94 कामन हा संघ देखील आहे, तो देखील तेवढाच ताकदवर संघ आहे। पुनश्च एकदा ॲपी अर्थातच प्रकाश तुंबडा गोलंदाजी माकवती येत असताना पहिला बॉल यावेळेस जर पाहिला तर सन्मानजनक खेळला, परंतु आता फेकून दिला बॉलला, लॉंग ऑन बाउंड्री बाहेर, सीमा रेषा पार। आतिश भोईरच्या बॅट मधून आलाय षटकार। आतिश भोईरने केले आतिशबाजी, आणि ग्राउंड वरती देखील फटाक्यांची आतिशबाजी। स्टँड अँड डिलिव्हर आतिश भोईरचा वेगळा क्रेज, वेगळा फॅन बेस। पुढचा बॉल, ओ हा चेंडू थोडासा जर पाहिला, थोडा लांब ठेवला आणि थोडा संत गतीने टाकलेला बॉल, शांततेचा माहोल। आतापर्यंत पाहिलं तर 4 बॉल फलकावरती धावा 12। कॅश प्राइज वरती कॅश प्राइज लावलं जातंय या मॅच मध्ये। फुल टॉस बॉल आतिश भोईर हुकतोय, या बॉल वरती कदाचित धावा येऊ शकल्या असत्या, परंतु पंच इशारा करतायत की हलकासा बॅटचा स्पर्श झाला होता। 1 रनने धावपळक, 13 धावा 5 बॉल। 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर 13 धावा। अक्षरशः अक्षय बक्षीस स्वीकारताना आणि बक्षीस पुकारताना दमछाक होतीये। कृती भोईर यांच्याकडून कुमार भोईर करिता लगातारच्या 3 षटकारांना 500 रुपयाचं पारितोषिक लागले गेले, आणि भारत जैन भोईर यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 200 रुपये। सेन्सेक्स वाधारलाय तो अर्थातच फलंदाज कुमार भोईरचा। यावेळेचा चेंडू कुमारनं स्टँड अँड डिस्पॅच उडवला उडवला उडवला, बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमा पार, षटकार। व्हॉट अ शॉट, स्टँड अँड डिलिव्हर खडे खडे खेळलाय। जसं पारितोषिक लागले ना तसं षटकारांचं आतिशबाजी झालंय। कुमार भोईर कॅप्टन कूल, आणि खऱ्या अर्थाने या 5 दिवसांचा विचार केला ना तर एकटा कुमार भोईर आयोजकांच्या भूमिकेमध्ये दिसला, परंतु या मॅच मध्ये ओपनिंगला आलाय आणि त्याने षटकारांची आतिशबाजी केले। 19 धावा पहिल्या ओव्हर मध्ये। काय मॅच पाहायला मिळतोय, जणू काय फायनलचा मॅच असावा, त्या प्रकारची प्रेक्षकांची गर्दी, त्या प्रकारे पारितोषिक लावलं जाते, आणि त्या प्रकारचा हा मॅच, ही रायव्हलरी अगोदर देखील आम्ही सांगितले। टीम 94 कामन वर्सेस आहे पांजू स्पोर्ट पांजू। हा मॅच काय मॅच, या जुना बॉल ना सर? येस, 1 ओव्हर संपलाय, त्यामुळे जुना बॉल मैदानाच्या आतमध्ये द्यायचा आहे। अक्षय मैदानामध्ये ना अक्षरशः अंगावरती शहारे आणणारे क्षण आहेत, कारण क्रिकेटचा हा थरार, आणि हा थरार अनुभवण्याकरता जर तुम्ही पांजू मध्ये आला असाल ना तर तुम्ही, मी म्हणेन, भाग्यवान आहात। नक्कीच नक्कीच। आणि काल नुकताच अचानक मंडळाचा
नाटक समाप्त झालं सकाळपर्यंत. त्यानंतर जर पाहिलं तर भरपूर जल्लोष झाला, यात्रा झाली आणि लवकरच हॉस्पिटल देखील तयार होते या पांजू नगरीमध्ये. त्याचं देखील एक वेगळं वैशिष्ट्य आणि पाहुण्यांचं आगमन संध्याकाळच्या सत्रामध्ये खास करून मच्छिंद्र भोईर आणि संपूर्ण टीम आपल्याला पाहायला मिळेल इथे येताना. काय मॅच झाडा जर पाहिलं तर या पांजू नगरीमध्ये झाडं देखील, झाडे लावा झाडे जगवा अनेक वेळा आपण ऐकलंय पाहिलंय. अचानक ग्रुपने ते करून देखील दाखवलंय या स्पर्धेच्या माध्यमातून. डेफिनेटली झाडे लावा झाडे जगवा ही उद्याची गरज आहे. भविष्यामध्ये तुम्हाला जर आरोग्यदायी शरीर हवं असेल तर प्रत्येकानं झाडं लावलं पाहिजेत. आणि पहा अक्षय, आता षटकार चौकार नव्हे तर प्रत्येक धावेचा सेन्सेक वधारलाय, कारण उद्धव भोईर आणि अक्षय भोईर यांच्याकडून प्रत्येक धावेला 10 रुपये आहेत. म्हणजे धावांची किंमत काय असेल ना ती मैदानामध्ये आल्यानंतर तुम्हाला कळेल. आणि ज्यावेळी षटकार जाईल प्रत्येक धावेला तर 10 रुपये आहे, म्हणजे प्रत्येक षटकाराला 60 रुपये देखील पाहायला मिळतील. डेफिनेटली गोलंदाजी मागवधी गोलंदाज झालाय नव्यानं अतुल मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. यावेळेस स्ट्रायकर हेनकडे फलंदाज आपला आतिश भोईर पाहायला मिळतोय. आतिश त्याच्या विपक्षामध्ये गोलंदाजी करण्याकरता दाखल झालाय. अतुल पहिल्या षटकामध्ये धावा झाल्यात बिनबाद 19 धावफलकावरती धावा पाहायला मिळत आहेत. प्रथम फलंदाजी करत असताना नाणेफेक गमावल्यानंतर पांजू स्पोर्ट्स पांजू. पहिला बॉल अतिउलचा वेगवान समोरच्या दिशेने उडवला, चालला चेंडू 1 बाउन्स वरती, सीमारेषा पार. आतिश भोईरचा ब्रँड दाखवणारा चौकार. स्ट्रेट ड्राईव्ह केलाय आणि बरोबर लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधोमध स्ट्रेट खेचलाय आतिश भोईरने चौकार. प्रदीप मामा यांच्याकडून प्रत्येक षटकाराकरता 100 आहे. भारत जैन भोईर यांच्याकडून प्रत्येक षटकाराकरता 200 आहे. आतिश भोईर या बॅटर करता काय जल्लोष. अतुल ठाकरे नावाचा गोलंदाज आहे. टेनिस क्रिकेटमध्ये ज्या गोलंदाजाच्या नावावर बॅटिंग करत असताना शतक देखील आहे यंदाच्या हंगामामध्ये. पुढचा बॉल ड्राईव्ह केला ऑन साइडला, मिड विकेटला चेंडू जाईल. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जाईल की नाही हा प्रश्नचिन्ह आहे. दुसरी धाव डेंजर एंडला कुमार होता, पण तो नसीब जो आहे ना हमेशा बहादुरो का साथ देता आहे. इथे 2 धावेने धावफलक पुढे आलंय. 25. अक्षय इसे कहते हिम्मत ची किंमत. जी हिम्मत केली त्याची किंमत 2 धावांनी मोजली. छोटे खेळाडू जे पांजू स्पोर्ट्स पांजूच्या बॅनरच्या समोर आहेत, छोटे खेळाडू, माझा आवाज जर आपल्यापर्यंत येत असेल, पांजू स्पोर्ट्स पांजूच्या समोर बरोबर स्क्रीनच्या समोर जे खेळाडू उभे आहेत, बॅटरच्या समोर जे बरोबर छोटे छोटे आमचे प्रेक्षक उभे आहेत, त्यांना विनंती की आपण तिकडे निघायचं आहे बॅनरच्या समोरून. पांजू स्पोर्ट्स येस सहकार्य अपेक्षित आहे. यावेळीचा बॉल अतुलचा सफल होऊन स्कूप करण्याचा प्रयत्न अंगलट आला. आतिशनं यष्ट्या दाखवल्या, अतुलनं त्या वाकवल्या. मैदानाच्या आतमध्ये आलाय पियुष भोईर, यंदाच्या हंगामामध्ये चांगल्या टच मध्ये असलेला खेळाडू आणि ज्याच्या नावाची चर्चा सध्या प्रेक्षक देखील करतायत. चांगल्या टच मध्ये चांगल्या फॉर्म मध्ये असलेला बॅटर पियुष भोईर येतोय मैदानाच्या आतमध्ये. संघाची धावसंख्या आहे, टोटल टीमची धावसंख्या 25. कुमार भोईर करता पारितोषिक वारंवार लागलं जात आहे. मितेश भोईर यांच्याकडून देखील प्रत्येक षटकाराकरता 100 रुपये. भारत जैन भोईर यांच्याकडून प्रत्येक षटकाराकरता कुमार करता 200 रुपये आणि कृती भोईर यांच्याकडून षटकार हॅट्रिक करता 500 रुपये. आणि त्यानंतर पियुष भोईर आलाय, त्याच्याकरता देखील पहिल्या प्रत्येक षटकाराकरता 100 रुपये. आदरणीय सन्माननीय दिलीप सदाशिव भोईर उपसरपंच पांजू गावाचे, त्यांना विनंती करेन की आमच्या मुख्य VIP डाईसवर येऊन आपण आसनस्थ व्हायचं आहे. रेलचेल मान्यवरांची, प्रेक्षकांची गर्दी आणि खेळाडूंचा उत्साह मैदानाच्या आतमध्ये जो पाहायला मिळतोय. वाखाणण्याजोगी स्पर्धा यावेळेस आपल्याला अनुभवाला मिळते. निमित्त आहे हनुमान जयंतीचं आणि स्पर्धा आहे पांजू स्पोर्ट्स पांजूची. 2025 हे पर्व मैदानाच्या आतमध्ये रंगतंय. मैदानामध्ये दाखल झालाय पियुष भोईर, वन ऑफ द फायनेस्ट ऑलराऊंडर ऑफ पांजू स्पोर्ट्स पांजू. पुढचा बॉल अतुल ठाकरेचा, अकुटप्प्याचा हा बॉल. अगोदर खेळले फटका, अगोदर कंप्लीट केला, जोर जास्त लावण्याचा प्रयत्न झाला. आता पहा मैदानामध्ये काय आहे, मैदानामध्ये मानसिक संतुलन आणि तुमच्या मनाची जबाबदारी किती मोठी पेलण्याची आहे, त्या सगळ्यांची चाचणी
ही मैदानामध्ये पाहायला मिळणार आहे पांजूकरांची. नक्कीच नक्कीच फुल हाऊस आहे, क्राऊड आहे आणि त्या क्राऊड मध्ये खेळत असताना पुन्हा एकदा पारितोषिक लागले. पीयूष भोईरला प्रत्येक चौकारा करता मिथुनजी यांच्याकडून आहे 100 रुपये. दमछाक अक्षरशः आमच्या समालोचकांची देखील होतीये. कॉल्स अटेंड करायचे आहेत, मॅच मध्ये जायचं आहे, समालोचन करायचं आहे. यावेळेचा बॉल पडल्यानंतर खाली राहिला. धुंडो धुंडो रे साजना, अक्षरशः जमिनीला घरंगळत जाणारा हा बॉल. यष्टांच्या मागे जर पाहिला तर अकबर देखील कलेक्ट करू शकला नाही. हातामध्ये ग्लोव्ज आहेत तरी देखील बॉल हातामध्ये आला नाही. म्हणजे चेंडूचा वेग आणि चेंडू खाली राहण्याची क्षमता यावेळेस तुम्ही चाचपडू शकता. डॉट बॉल येतो, ही जमेची बाजू आहे. कारण पहिल्या षटकामध्ये आप्पेने 19 खर्च घातल्यात आणि तदनंतर अतुलनं आता केवळ 6. शेवटचा अखेरचा एक बॉल आहे. अतुल ठाकरे आहे आणि एक अप्रतिम फॉर्म मध्ये असलेला खेळाडू कुमार भोईर करता मिथुन भालेकर यांच्याकडून प्रत्येक चौकारा करता 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे. कुमार साठी खास वारंवार पारितोषिक लावले आणि इथे मात्र जर पाहिलं ना 25 धावा. दुसऱ्या ओव्हरचा हा शेवटचा बॉल. बॉलिंग मार्क वरती अतुल तयार होतोय. पुढचा बॉल पियुष भोईर करता समोर ठेवलाय, समोरच खेळलाय. ऑन द अप खेळायचा होता आणि इथे पाहिलं तर लॉंग ऑफ रिझन मध्ये चेंडू निघून जातोय, सीमा पार येतोय पियुष भोईरच्या बॅट मधून. दर्जेदार चौकार. चौकार आलाय. अक्षय धावपलकाला आकार आलाय. दिनेश किणी आपले आभार आहे. कारण आज या रखरखत्या रणरणत्या उन्हामध्ये समालोचकांना, स्कोरर्सना, अंपायर्सना थंड ठेवण्याचं काम केलं दिनेश किणी यांनी. त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार आहे. आणि अक्षय, खऱ्या अर्थानं पांजूमध्ये येण्याचं हे कारण आहे, पांजूकरांचं जे प्रेम आहे ना ते विसरता कामा नये. कोरोना नंतर एक ट्रेंड आला होता, वो बुलाती है मगर जाने का नाही. परंतु पांजूकर जर बोलवत असतील ना तर आवर्जून यायलाच पाहिजे. हा ट्रेंड मात्र या पांजूमध्ये आल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतो. नक्कीच नक्कीच. कारण की पांजू गावाचा प्रेम वेगळा आहे आणि पांजू गावामध्ये एक वेगळी मजा आहे, वेगळी शैली आहे. इथे सर्व गोष्टी बारीकाईने पाहिले जातात. इकडे अनेक कॉमेंटेटर येत आहेत, इथे अनेक खेळाडू घडलेले आहेत, अनेक संघ वेट करत असतात या स्पर्धेची. आणि मी म्हणेन की चौथी पिढी आहे, जवळ 38 वर्ष होऊन गेले आणि ती सातत्याने ही स्पर्धा कायम स्वरूपी नीटनेटकं साफसूत्र आयोजन नियोजन पांजू स्पोर्ट पांजू यांचं हनुमान जन्मोत्सव चषक आहे. पण तू जर पाहिलं प्रेक्षकांची गर्दी अप्रतिम पाहायला मिळते या स्पर्धेमध्ये. बॉलिंग मार्क वरती बॉलर तयार. आकाश आलेत गोलंदाजी, चेतन आलेत गोलंदाजी करण्याकरता. चेतन लेफ्ट आर्म राउंड दी विकेट. पहिला बॉल फुल टॉस, लोअर फुल टॉस टर्न केलाय. यावेळी चाललाय चेंडू बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक तैनात आहे, चांगलं क्षेत्ररक्षण. नाराज आहे, हताश आहे, निराश आहे कुमार स्वतःवरती. फुल टॉस बॉल आणि त्या बॉलला मी खेळू शकलो नाही, हे मात्र थोडासा तो जवळून न्याहाळण्याचा प्रयत्न करतोय. यावेळीचा जर पाहिलात तर बॉल या एका धावेने धावफलक वधारलं जाते. धावफलकावरती धावांचा विचार केला तर 30 धावा होताना पाहायला मिळतात. चेंडूमध्ये काहीशी थोडीशी गफलत पाहायला मिळते. किरण पाटील उद्योजक कामनच्या प्रत्येक गोलंदाजा करता 3 विकेट करता 5000 रुपये. पंच काहीतरी सांगतात, बॉल पाहिजे का? आणि जर पाहिलं तर विवान राऊत यांच्याकडून पांजूचे जे बॅटर आहेत 3 षटकारा करता सलगच्या 500 रुपये आहे. इथून तिथून दोन्ही बाजूने पारितोषिक लावले जात आहेत. अक्षय, इसे कहते आग तो दोनों तरफ बराबर की लगी हुई है. म्हणजे पांजूकर इथे ग्राउंड मध्ये बक्षीस लावतायत तर आम्ही कामणकर देखील कमी नाही आहोत. आम्ही घर बसल्या मॅचचा आनंद घेतोय, आमच्या टीमला सपोर्ट देतोय, ही साक्षी देत आहेत आदरणीय किरणजी पाटील, मराठी उद्योजक आहेत. आणि आपल्या बॉलरना बॅकअप देत असताना हॅट्रिक करिता 5000 रुपयाचं पारितोषिक जे लगावलं गेलंय. म्हणजे काय तर क्रिकेटला एक चांगला पाठीराखा जो या क्रिकेटच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळतोय. आणि नुकताच नाईटची स्पर्धा आपण पाहिली, उपमुख्यमंत्री चषक. तिथे एक बॉल 7ची गरज होती. विश्वनाथ जाधव दत्ताली टीम कडून झाली होती चूक. तिथे एक बॉल 5ला षटकार ठोकायचा होता विश्वनाथ जाधवला आणि घेऊन गेला 15000 रुपये. आणि तो षटकार देखील त्याने ठोकलाय या 2 दिवसा अगोदर त्या नाईटच्या स्पर्धेमध्ये. म्हणूनच टीम 94 या नावाने तो संघ खेळत होता धाणीवचा.
डेफिनेटली पुन्हा एकदा जर पाहिला तर गोलंदाजी मागवती गोलंदाज चेतन सज्ज होत असताना पहिल्या बॉलवरती एकेरी धाव आली आहे लेफ्ट आर्म राऊंड दी विकेटचा हा बॉल यावेळेस आपल्या अनोख्या स्टाईलनं पियुष भोईरचा ट्रेंड दाखवत असताना बॅकवर्ड ऑफ लॉंग लेगला चाललाय चेंडू सीमा रेषा पार घुटना टेक और तमाशा देख मेरे ते मैदानाच्या आतमध्ये आणि भुंगा वाजतोय फटाक्यांची आतिषबाजी देखील केली जाते पण तो खेळाडूंना पाहून फटाके उडवा याच नम्रतेची विनंती आहे प्रत्येक प्रेक्षकांकरता 3 षटकार ठोकले पियुषने तर त्याला 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे प्रवीणजी म्हात्रे साहेबांकडून पेटंट स्ट्रोक आपला दाखवला पियुष भोईरनं गुडघ्यावरती बसत असताना स्लॉक करणं हा त्याचा आवडीचा फटका आहे मगापासून तो ट्राय करत होता परंतु यावेळेला लागला आणि चांगला लागला हे मनातल्या मनात तो स्वतःला सांगत असेल एक अनोखं बक्षीस येते अक्षय जर वाईट बॉल 3 गोलंदाजांना हाताळले 3 लगातार वाईट बॉल गोलंदाजांना हाताळले वाईटची हॅट्रिक केली तर मिथुनजी यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे वाईट हॅट्रिक करिता देखील बक्षीस आलंय आज बक्षीस कशाला नाहीये जाऊया आपण तिथे देखील पुन्हा एकदा जर पाहिलं तर गोलंदाज चेतन यावेळीचा बॉल पुन्हा एकदा गुडघा टेकला चाललाय बॉल डीप मध्ये स्क्वेअर लेगला अलॉंग विथ द कार्पेट चेंडू क्षेत्ररक्षक अडवेल फेक करेल तदबर 2 धावांकरिता आंखों आंखों में इशारा और चुरा लिया है दूसरे रन को चांगला कॉलिंग आहे दोघांमध्ये चांगली अंडरस्टँडिंग आहे स्क्वेअर लेगला डीप मध्ये बॉल गेला होता घुटना टेकून स्वीप करायचा होता 2 धावेने धावफलक जर पाहिलं ना तर आतापर्यंत 38 हा मॅच जर पाहिला तर सेमीफायनल नंबर 3 आहे आजच्या पूर्ण शेड्यूलचा पाहिला तर चॅम्पियन क्रिकेटचा पहिला सेमीफायनलचा मॅच आणि पांजू आणि टीम 94 कामन बऱ्याच वेळा असोसिएशन मध्ये एकमेकांचे अपोजिट आल्यात आणि बऱ्याच वेळा कधी जर पाहिलं तर वर्चस्व दाखवले टीम 94 कामनने कधी पांजू म्हणून ही बिग रायव्हलरी म्हटली जाते प्रेक्षक देखील तेच सांगतायत की आज पांजू जे केली ते कामनचे प्रेक्षक सांगतात टीम 94 इथे पांजू गावामध्ये येऊन एक वेगळा रेकॉर्ड ब्रेक करेल डेफिनेटली परंतु यानंतर सेमीफायनल नंबर 2 दत्तावळी आणि पाये आपण देखील विसरून चालणार नाही चला टॉस साठी आपण येणं गरजेचं आहे या एका ओव्हर नंतर आपण टॉस करणार आहोत मिड इनिंग मध्ये पुन्हा एकदा जर पाहिला तर हा बॉल खाली राहिला डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय डॉट बॉल न काय होतंय तर जर पाहिला तर आत्मविश्वास दुणावतोय तो गोलंदाज चेतनचा चांगली गोलंदाजी करतोय थोडा खाली चेंडू ठेवतोय आडव्या बॅटने खेळण्याचा इरादा आहे पियुष भोईर या बॅटरचा पुढचा बॉल चेंडू क्रमांक 5 पियुष करता वेट अँड वॉच केलं हुकचा पटका कन्वर्ट करायचा होता पाठीमागच्या दिशेने चेंडू जातोय फाईन लेगला फिल्डर करता लॉंग चेस होतं अवघड होतं आणि पाहता 2 धावा कंप्लीट 2 ला 3 मध्ये कन्वर्ट करायचा आहे आंखों में इशारा एकमेकांमध्ये असलेला विश्वास यस नो अँड वेट या तिन्ही गोष्टींचा चांगला तालमेल 3 रनने धावफलक पुढे आले टीमची धाव संख्या आहे 41 5 बॉल तिसऱ्या ओव्हरचा अंतिम बॉल तेवढंच मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलात ना तर अलिंगन पाहायला मिळालं पियुष आणि प्रकाशच्या दरम्यान कारण हे गरजेचं आहे क्रिकेटमध्ये खेळाडू वृत्ती देखील असणं गरजेचं आहे पहा मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलात तर पांजू स्पोर्ट्स पांजू करिता 6 बॉल 6 सिक्सला विमान राऊत यांच्याकडून 6000 रुपयाचं पारितोषिक आहे पहा बक्षिसांची उधळण होत असताना जी पाहायला मिळते धावफलकावरती धावांचा विचार केला तर स्कोअर पोहोचूया बॅटर पर्यंत स्कोअर झाला 41 तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे शेवटचा अखेरचा 1 बॉल आहे आणि कुमारनं जी चाणाक्ष बुद्धी दाखवली फेकी जी चुकी झाली त्याचा फायदा उचलला थोडासा धोका होता पियुषला परंतु तो धोका टळलाय शेवटचा अखेरचा 1 बॉल आहे एका बॉल मध्ये किती धावा येतात हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे 50-60 पार करायची ही मानसिकता घेऊन मैदानामध्ये उतरलाय तो पांजू स्पोर्ट्स पांजूचा संघ पुन्हा एकदा चेतन सज्ज होतोय यावेळीचा बॉल खोलात टाकला ब्रश झालाय बॉल चाललाय चेंडू वेगानं थर्डमॅन बाउंड्री कडे क्षेत्ररक्षक पाठमोरा चाललाय तो फेक करेल तदवर 2 धावा वा क्या बात आहे धावा पळून देखील काढतायत ते पांजूकर 3 षटकांची समाप्ती धावफलकावरती धावा झाल्या 43 विथ द लॉस ऑफ 1 विकेट शेवटचा अखेरचा 1 षटकाचा काही शिल्लक आहे चला मी विनंती करतोय दत्ताळी आणि पाये संघ दोनही कर्णधारांना या शेवटच्या 1 षटकानंतर आपण टॉस करणार आहोत नक्कीच पांजू संघाने 6 बॉल 6 मारले तर 6000 विवान हितेंद्र राऊत यांच्याकडून 5 बॉल 5 मारले तर 5000 कोण सांगतायत तर विवान हितेंद्र राऊत यांच्याकडून बक्षिसांचा वर्षाव इथे पाहायला मिळतोय प्रेक्षकांची आतिषबाजी आणि मैदानाच्या आतमध्ये बॉम्ब ब्लास्ट देखील होते फटाक्यांची आतिषबाजी होते
विनंती करेन दत्ताळी स्पोर्ट जुचंद्र समित अँड कंपनी, तर एका साइडला आहे श्री कानाई स्पोर्ट पाये, दो दिल एक जान. कारण की जर पाहिलं चैतूचा चांगले संबंध आहेत दत्ताळी टीमच्या अगेन्स्ट, आणि चांगले मैत्री संबंध आहे कानाई स्पोर्ट पाये असू द्या किंवा दत्ताळी. रन झाल्यात 3 ओव्हर मध्ये 43 धावा. स्लॉग ओव्हर मध्ये आलाय बॉलिंग मार्क वरती षटक क्रमांक 4 घेऊन सार्थक. कमी वयात कमी काळात कमी वेळेत ज्याने जास्त प्रगती केले स्लॉग ओव्हर स्पेशलिस्ट सार्थक आलाय बॉलिंग मार्क वरती. डीजे युवराज चे प्रोप्रायटर हिमालय पाटील यांनी देखील पारितोषिक लावले 3 षटकार करता 500 रुपये. सध्या कोणच ऐकत नाही या स्पर्धेमध्ये, नाही विवाह नितेंद्र राऊत, नाही डीजे हिमालय, पांजू ग्रामस्थ, इतर सर्व. परंतु बक्षीस लावा, परंतु कॉमेंट्री देखील ऐका, हेच मी नम्रतेची विनंती करेन. पहिला बॉल फाईन खेळलाय, बघूया वाईटचा इशारा आलाय. जास्त डाऊन द लेग साइड 1+1 बाय 1 गेट 1 फ्री ही ऑफर दिले. 2 रन एक्स्ट्रा येतात. दुहेरी धावेने धावफलक वधारलं जाते. वाईटच्या या 2 धावांनी धावा झाल्या 45. अक्षय, तुम्ही मैदानामध्ये नजर टाकलीत ना तर अकबर आणि ॲपी वगळता तुम्हाला वयस्कर खेळाडू मैदानामध्ये दिसत नाहीयेत. याचा अर्थ काय, तर एका युवा संघाला घेऊन अकबर आणि ॲपी जे आहेत, अकबर आहे त्यानंतर ॲपी आहे, परंतु त्यानंतर बाकी सगळे खेळाडू तुम्हाला युवा दिसत आहेत. यावेळेचा बॉल समोरच्या दिशेने उडवलाय, लॉंग ऑनला खेळाडू आहे, त्याला बीट करून चाललाय बॉल. वाईडिश लॉंग ऑन, बाउंड्री पार आलाय. कुमारच्या बॅट मधून चौकार. क्या बात आहे, प्रेक्षक घेऊन जातात असं आपण पाहिलं इंटरनॅशनल लेवलला, IPL मध्ये, सुप्रीमो मध्ये. आता पाहतोय आपण या हनुमान जन्मोत्सव चषकामध्ये कुमार भोईरचे फॅन देखील आलेत. बॅनर वरती काहीतरी लिहिलंय, डिका स्पोर्ट वरती ते तुम्हाला दिसेलच. चौकार येतोय म्हणजे मिथुनजी भालेकर यांच्याकडून 100 रुपये असतील कुमार भोईर करता. पुढच्या मॅचचा टॉस मोहन परशुरामजी भोईर साहेबांच्या शुभ हस्ते होईल. दत्ताली टीम आहे समित अँड कंपनी आणि त्याच्या अगेन्स्ट आहे श्री कानाई स्पोर्ट पाय ए. यावेळीचा बॉल गती कमी करून टाकला. वाह वाह वाह, कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं. गती कमी करणं म्हणजे सोपं काम नाहीये, कोणालाही जमणार नाहीये ते. यासाठी तुमच्याकडे सराव असणं गरजेचं आहे. पडल्यानंतर जी उसळी मिळाली आणि त्या उसळीच्या बदल्यात चेंडू अकबरच्या हातामध्ये विसावला. डॉट बॉलची समाप्ती. नुसते गती कमी नव्हती तर लेन देखील चांगली होती. लेन पुढ्यात ठेवली होती आणि तिथे पाहिलं तर बॉल टॉस होऊन सरळ एसटी रक्षक अकबरच्या हातामध्ये येतोय. डॉट बॉल येतोय. पुढचा बॉल पाहूया कशा प्रकारचा असेल. चेंडू क्रमांक 3 या ओव्हरचा. आता मात्र मोठा फटका खेळायचा होता, हेलिकॉप्टर उडवायचा होता. स्ट्रेट केलाय, रनआउटची संधी, मात्र 1 रन सध्या कंप्लीट केलं जाते कुमार भोईर याच्या बॅट मधून. चला 3 बॉल 3 षटकार ठोकले तर विवान हितेंद्र राऊत यांच्याकडून 10,000 रुपयाचं कॅश प्राइज लावले. आज खऱ्या अर्थाने प्रेक्षक जे आहेत ना हितेंद्र राऊत यांचं कौतुक करेन. बक्षीसवर बक्षीस लावलं जाते. मला वाटतं 1 बॉल 1 ला देखील ते 10,000 लावू शकतात. नाही, पण जर इन्कम टॅक्स विभागाने हा सामना पाहिला ना तर उद्या छापा पडणारी नक्की आहे. हे देखील विसरून चालणार नाही भारत सर. चला जाऊया, गमतीचा भाग आहे. धावपलकावरती धावांचा विचार केला तर धावा होताना पाहायला मिळतात 50 अप, अर्धशतक. यस, क्रॅम्प आलाय पियुषला. यस, कुमारला रिटायर्ड हर्ट झालाय. कुमार रिटायर्ड हर्ट झालाय. यासाठी पहा, खेळाडूंनी पाण्याची पातळी ही शरीरामध्ये राखणं गरजेचं आहे. या रखरखत्या उन्हामध्ये जर तुम्ही खेळत असाल ना तर तुमच्या शरीरामध्ये असणारी पाण्याची जी पातळी आहे ती पाण्याची पातळी कमी होणार नाही, हे तुम्ही लक्षात घ्या आणि तदनंतर येणाऱ्या क्रॅम्पचा धोका टाळा. सचिन आलेत, सचिन भोईर आलेत मैदानामध्ये, परंतु कौतुक असेल गोलंदाज सार्थकचं. अद्यापर्यंत सार्थक गोलंदाजी त्यानं केली आहे. यावेळीचा बॉल पुढे टाकला. पियुष भोईर वाट पाहत होता, वाट पाहिली आणि वाट लावली या बॉलची. फेकून दिला बॉलला, सीमा पार आलाय षटकार. काय फटका खेळलाय पियुषने, अप्रतिम फटका. षटकार येतोय. परंतु या अगोदर कॅश प्राइज झाले अक्षय भोईर यांनी कॅश प्राइज दिले आमच्या कॉमेंटेटर करता दीपेशजी माने यांच्या करता 500 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. थँक्यू अक्षय भोईर. खेळाडूंना प्रोत्साहन सर्वजण करतात परंतु कॉमेंटेटरला अप्रिशिएट करतायत, म्हणून अक्षय भोईर आपला आभारी आहोत. 100 रुपये पियुष भोईरला देखील आहेत. भारत जैन भोईर यांच्याकडून अजून 2 मारले तर 10,000 रुपये आहेत. विवान हितेंद्र राऊत यांच्याकडून थंडा येतोय. अजून काही गोष्टी येत आहेत.
आणि या स्पर्धेत आपण नेहमी पाहिलंय की प्रेक्षक जे आहेत ना खूप क्रिकेटचे वेडे आहेत, क्रेझी आहेत आणि जेव्हा जेव्हा त्यांचा आवडता खेळाडू चांगला परफॉर्मन्स दाखवतोय त्यांच्याकडून जे होईल ना ते देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतायत. डेफिनेटली न्यूट्रल प्रेक्षक पहा पहिले अकबरच्या दिशेने गेलं. अकबरला देखील भरून आला असेल की आम्हाला देखील प्रेम या गावामध्ये मिळतंय. अकबर निश्चितच न्यूट्रल प्रेक्षक आहे, त्यांना चांगला खेळ अपेक्षित आहे. हनुमान जयंतीच्या उत्सवानं इथल्या प्रेक्षकाला कोण जिंकते हे महत्वाचं नाहीये, परंतु क्रिकेट कसं जिंकेल याकरिता त्यांचा सातत्यानं प्रयत्न राहिलाय. सार्थक वरती थोडंसं दडपण, एक षटकार आलाय, धावफलक अब तक 56 वरती जाऊन पोहोचलाय. 56 धावा धावफलकावरती. शेवटच्या अखेरचे 2 बॉल मला वाटते शिल्लक आहेत. चला चला प्रेक्षक, जसे तुम्ही मैदानामध्ये वेगाने येत आहे तसं मैदानातून बाहेर जा, कारण अजून 3 सामने आपल्याला खेळवायचे आहेत. मैदानाच्या आतमध्ये पुनश्च एकदा गोलंदाजी मार्कवरती सार्थक सज्ज होत असताना पियुष भोईर करिता आखूटप्प्याचा हा बॉल यावेळेस पहा, परंतु गती कमी केली. टप्प्यावरती बॉल अडवला गेला. अतुल कडून फेकी चांगली, परतावं लागेल. कारण की जिग्नेश भोईर आले आणि त्यांचे पिताश्री आमच्या बाजूला आहेत. भारत जैन भोईर अगोदर सर्वांवरती पारितोषिक लावतायत. या षटकाराकरता मला वाटते गोल्डन सिक्सर ठोका जिग्नेश आणि 1000 रुपये घेऊन जा तुमच्या वडिलांकडून. भारत जैन भोईर कॅस्टर काढले, आज बंडलच आणलाय. आणि जर पाहिलं तर जिग्नेश देखील जेव्हा जेव्हा आलाय तेव्हा तेव्हा षटकार ठोकलाय. विवाह नितेंद्र राऊत यांच्याकडून देखील असणार आहे 500 रुपये. एक षटकार 1500 रुपये देऊन जाईल. जिग्नेश भोईर छोटा पॅक बडा धमाका आज करेल का? बँड देखील रेडी आहे, प्रेक्षक देखील रेडी आहेत. जिग्नेश षटकार ठोकील का या पाहण्याकरता हा एक षटकार 1500 रुपये प्लस टीमच्या धावसंख्येला आकार देईल. शेवटचा बॉल या ओव्हरचा काय ठोकेल का? ऑन ड्राईव्ह केलाय मिड विकेटला, आडव्या बॅटने केलाय, फिल्डर येतो. 1 रन कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न होईल परंतु वेट असा कॉल आला आणि 1 या धावसंख्येवरती आता समाधान मानावा लागेल. रनआउटच्या माध्यमातून देखील विकेट जाईल. जर ओव्हरऑल पहिल्या इनिंगचा खेळ पाहिला तर रन झाल्यात 58 आणि 59 धावसंख्येचं आव्हान समोर ठेवलंय दत्ताली जुचंद्र समिती अँड कंपनी आणि त्याच्या अगेन्स्ट आहे श्री कानेसपूर पाय ए. टॉस केला जातोय मोहनजी भोईर साहेबांच्या शुभ हस्ते. आदरणीय सन्माननीय मोहनजी भोईर साहेबांच्या शुभ हस्ते होते टॉस. क्रिकेटचे खूप मोठे चाहते आहेत, लेजेंडरी खेळाडू आहेत आणि अक्षय सातत्यानं या पांजूच्या मैदानावरती आमच्या कोकणकरांच्या देखील खूप मोठ्या स्पर्धा होत असतात. अशा स्पर्धांना देखील मोहन भोईर साहेबांचा खूप मोठा पाठिंबा असतो. आणि पहा पहिल्या दिवसाचा जो लाईव्ह टेलिकास्टचा खर्च आहे तो साधारण फायनल डेचा एका कॅमेऱ्याचा जो खर्च असतो तो आदरणीय मोहनजी भोईर साहेबांच्या शुभ हस्ते होत असतो. टॉस जिंकली आहे दत्ताळी समित अँड कंपनी आणि त्यांनी ठरवलंय वी विल बॅट फर्स्ट, म्हणजे कान्हाई पाय संघाला गोलंदाजी करण्याकरिता आमंत्रित केलंय. हाय व्होल्टेज मॅच आहे. 57 धावा झाल्या, 58 झाल्या आणि जिंकण्याकरिता 59 धावांचं आव्हान आहे. चला कॉमेंट्री बॉक्स मध्ये करूयात बदल. ऐकूयात या पांजुगावचा गोड आवाज, अर्थातच अमोघ वाणीचे वारसदार, एक चतुर्सूत्रीय अगदी आपण त्यांना म्हणू शकतो असे व्यक्तिमत्व आदरणीय भारत राऊत सरांना आणि त्यांच्या जोडीला या स्पर्धेमध्ये खास भिवंडी तालुक्यातून मोनिश पाटील मॅन फ्रॉम झिडके अंबाडी परिसरातील एक गाव आणि तिथून जर आपल्यामध्ये दाखल झाले तर पाहिलं तर मोनिश पाटील येत आहेत. मला ना आज असा इंटरनॅशनल फील वाटतोय. प्रत्येकाच्या हातामध्ये बोर्ड्स आहेत, प्रत्येकाच्या हातामध्ये साऊंड्स आहेत, प्रत्येकाच्या हातामध्ये काही ना काहीतरी आहेत. पांजू टीमला पहा नाचत गाजत वाजत मैदानामध्ये आणलं जात आहे. एकदा टाळ्यांचा गजर झाला पाहिजे या फॅन फॉलोविंग करिता. वा 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 क्या बात आहे. अक्षय दरम्यानच्या कालावधीमध्ये आमच्यासाठी आलेलं पारितोषिक ऑनलाईन आम्हाला प्राप्त झालंय. अक्षयजी भोईर आपले हृदयाच्या अंतःकरणापासून आम्ही आभार व्यक्त करतो. आमच्या या समालोचनाकरिता आपण जी दाद दिली त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. मॅच कडे जाऊया. सेकंड इनिंगला होती सुरुवात. कुठेही जाऊ नका, दुसऱ्या डावाला होती सुरुवात आणि या डावाचं समालोचन करण्याकरिता मायक्रोफोन वरती मोनिश पाटील आणि त्यांच्या साथीनं भारतजी राऊत सर.
बघा मी मोहनदादांचं विशेष आभार व्यक्त करतोय, कारण मोहनदादांनी बघा काय सांगितलंय, संपूर्ण दिवस ज्या ज्या वेळेस पंच किंवा कॉमेंटेटर किंवा स्कोरर फालुदा मागतील त्या वेळेस तो फालुदा या ठिकाणी आणला जाईल. थँक्यू मोहनदादा, तुझं मनापासून आभार. प्रत्येक वर्षी आपण पाहतोय हनुमान जन्मोत्सवाच्या यात्रेनिमित्तानं जी ग्रँड फिनाले मॅच आपण जी पाहतोय, अंतिम दिवस या स्पर्धेचा आपण पाहतोय, त्या स्पर्धेच्या अंतिम दिनी प्रत्येक वर्षी अनेक वर्षापासून मी ते म्हणेल की मोहनदादाकडून लाईव्ह टेलिकास्ट दिले जात आहे, त्याबद्दल त्यांचा देखील विशेष आभार. पांजू स्पोर्ट्स पांजूच्या वतीनं फोटोशूट केला जातोय. चला वेळ कमी आहे आणि थँक्यू दीपेश माने आणि धन्यवाद अक्षय साटम. दीपेश मानेवर तर अधिकच प्रेम आहे गावाचं. खरोखरच एकविरा स्पोर्ट्स पाणजू यांनी जी स्पर्धा ऑर्गनाईज केली होती त्यावेळेस दीपेश माने यांना ऐकलं होतं आणि तिथून नक्कीच या पाणजू गावासोबत त्यांचं एक आगळं वेगळं नातं जोडलं गेलंय. हॅलो चेक टेस्ट. बघा पाणजूचे जे वादक आहेत जीत, वेदांत, तर त्या वादकांना विनंती करतोय की ज्याप्रमाणे तुम्ही पाणजू संघाला मैदानाच्या आतमध्ये वाजत गाजत आणलं, त्याप्रमाणे आपण कामण संघाला देखील आणलं असतं तर बरं झालं असतं आघाडीच्या या जोडीला वाजत गाजत. नमस्कार मंडळी, आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आपण पाहतोय पाणजू स्पोर्ट्स पाणजू आयोजित हनुमान जन्मोत्सव चषक 2025 चा हे दैदित्यमान आयोजन आणि खरं तर मेगा फायनल डे. इथे मी ज्यावेळेस पहिल्या दिवशी आलो होतो त्यावेळेस पासून चर्चा चालू होती की मेगा फायनल डे काय असतो ते पाहायला मिळेल आणि खरं तर जी एक्साइटमेंट लेवल पाहतो ना, मी म्हणेन की ही टॉप लेवलची आहे. अशी स्पर्धा होणे नाही आणि काय जबरदस्त स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. सुपर्ब, सगळ्या प्रेक्षकांची एनर्जी पाहायला मिळते, आपापल्या संघाला सपोर्ट करतात. स्पेशली पाणजू संघ जेव्हा मैदानात उतरला तर ती एनर्जी फार वेगळी पाहायला मिळाली आणि अशी एनर्जी ज्या गावामध्ये असेल किंवा असे प्रेक्षक वर्ग ज्या गावामध्ये असतील, मग मी म्हणेन की ते संघाला दुसरी कुठली गोष्ट नको आहे. कॉन्फिडन्स लेवल वाढवण्याकरिता हाच त्यांचा सर्वात मोठा मोटिव्ह आहे किंवा त्यांचा कॉन्फिडन्स वाढवण्याची एक गोष्ट आहे की तुमचे प्रेक्षक तुम्हाला किती सपोर्ट करतायत. आणि म्हणूनच बघा खेळ चांगला झाला. धाव फळकावरती धावा 58 जोडल्या, 59 धावांचं आव्हान दिलं आणि ते डिफेंड करण्याकरिता आता पाणजू संघाचा संपूर्ण 11 खेळाडू मैदानामध्ये दाखल झालेत. मॅच जरूर रंगेल. 94 कामनच्या अगेन्स्ट आपण पाहतोय पाणजू स्पोर्ट्स पाणजू जी सेमीफायनलची मॅच आहे, यातला विजेता संघ जाऊन पोहोचेल मेगा फायनलला. त्यामुळे शीघ्राला उत्कंठा वाढत चालली आहे की कोणता संघ असेल की जो जाऊन पोहोचेल टॉप 2 मध्ये. नक्कीच उत्कंठा वाढली आहे आणि पाणजूचे प्रेक्षक राजे देखील नक्कीच मोठ्या उत्साहात या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. आपण दुसऱ्या फॉर्मॅटच्या दिशेने वळालो आहोत मित्रांनो. हे जे फॉर्मॅट आपण पाहतोय हे चॅम्पियन असोसिएशनचं हे फॉर्मॅट आहे आणि चॅम्पियन असोसिएशनच्या फॉर्मॅट मधील आपण ही पहिली सेमीफायनल मॅच पाहतोय. पाणजू स्पोर्ट्स पाणजू वर्सेस 94 कामन या दोन संघांच्या दरम्यान मॅच ऑन. गोलंदाजी ट्रॅकवर आपण गोलंदाज पाहतोय, एक अनुभवी गोलंदाज पाणजू स्पोर्ट्स पाणजू या टीमचा मिस्टर आतिश भोईर. स्ट्राईक एंडला आपण अमितला पाहतोय, नॉन स्ट्राईक एंडला अतुलला. ही आघाडीची जोडी 94 कामन टीमची. पहिला चेंडू फुल टॉस, ऑन साइडला फिल्डर आहे, लॉंग ऑन रिझन मध्ये पकडलाय, कॅच, संपलाय खेळ. मिस्टर अमितची बारी समाप्त. पहिल्या चेंडूवर पहिला धक्का आतिशनं पाठवलाय, अमितला डग आउटच्या दिशेनं आउट. बघा एक पारितोषिक आलंय. आज वेळात वेळ काढून या ठिकाणी सन्माननीय कामांचे उद्योजक किरणजी पाटील साहेब या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि त्यांनी पारितोषिक या मॅच साठी दोन्ही टीम साठी लावले. म्हणजे कामांच्या कुठल्याही बॅटरनं 3 चेंडूमध्ये 3 षटकार मारले तर 5,000 रुपये,
3 चेंडूवर 3 चौकार मारले तर 5,000 रुपये. तर पांडू संघाच्या कुठल्याही गोलंदाजाने हॅट्रिक या ठिकाणी पूर्ण केली, विकेट हॅट्रिक जर पांडू संघाच्या कुठल्याही गोलंदाजाने पूर्ण केली तर किरणजी पाटील उद्योजक कामन यांच्याकडून 5,000 रुपये दिले जातील. तर पारितोषिक दोन्ही संघांसाठी लावले गेलेले आहेत. भेदभाव नाहीये, दोन्ही टीम मध्ये भेदभाव नाहीये. मोनिश, एक चांगली बाब पाहायला मिळते. तुम्ही चांगला खेळ करा, मग तुम्हाला प्रतिसाद, तुम्हाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही तयार आहेत. आणि किरणजी भोईर साहेबांच्या माध्यमातून हे पारितोषिक लागलं गेलंय. वळतो मॅचकडे पहिल्या बॉलवरती विकेट आला आणि पहिल्या चेंडूवरती हा मोठा धक्का बसलाय, कारण की ओपनिंग पेअर्सचा पहिला बॅटर माघारी. आणि आता क्रमांक 3 वरती धनराजला आपण पाहतोय. बॉल तयार, हा पहा डीप झाला, बॉल डीप झाला आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर अगदी बॅटरचा बॅटच्या जवळनं निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल आला. पहिल्या चेंडूवरती सर विकेट पाहायला मिळाला, त्यानंतर निर्धाव चेंडू. त्यामुळे एकंदरीत सुरुवात जर बघितली गेली तर आतिश भोईर वाईड चेंडू. आतिश भोईरच्या माध्यमातून आपल्याला बॉल तयार. हा बॅटवरती तितका चांगला कनेक्शन नव्हतं जरूर, पण त्यानंतर सचिन चेंडूला कलेक्ट करतो आणि फेके करेपर्यंत एक सिंगल धाव फलकावरती बनवली गेली. आणि एका सिंगलच्या मदतीने धाव फलकावरती 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 1 विकेट गमावताना धाव फलकावरती धावा टोटल 2 या आकड्यावरती आहेत. प्रेक्षकांची साथ आहे, प्रेक्षकांचा जल्लोष आहे, प्रेक्षकांचा आनंद आहे आणि त्यामध्ये पांडू संघ मैदानात खेळत आहे, त्यामुळे सगळा ताळमेळ पाहायला मिळतोय. हे चित्र तू मला वाटते मोनिश प्रथमच पाहत असतील. अनेक स्पर्धा तू देखील कव्हर केल्या आहेत, मात्र पांडूचा हा दिवस तू कधी विसरणार नाहीयेस. जरूर, मी मगाशीच उल्लेख केला ज्यावेळेस मी प्रेक्षकांमध्ये फिरत होतो की हे पहिल्यांदा पाहायला मिळत आहे. अशी एक्साइटमेंट लेवल बघा, प्रत्येक संघाच्या पाठीमागे पाठीराखे असतात, पण ह्या पाठीराख्यांचं जे वैशिष्ट्य पाहतोय ना, त्यांचा सेलिब्रेशन करण्याची पद्धत जी आहे ती फार निराळी आहे. आणि म्हणूनच की काय म्हणेन मी, ही स्पर्धा देखील म्हणेन की ही फार दर्जेदार स्पर्धा आहे. आणि आता सध्या या मॅच वरती जर कंट्रोल केला तर मग सोने पे सुहागा. आतिश तयार, फुल टॉस बॉल आहे, हवेत खेळले, उंचीवरती, डिस्टन्स कव्हर नाही केलं. जिग्नेश भोईर बॉलला कलेक्ट करतील. धक्का क्रमांक 2 हा मैदानाचा बाहेर. धक्के पे धक्का, दे धक्का, दे धक्का चित्रपट आला होता, त्याचप्रमाणे धक्के पे धक्का, दे धक्का. कामन संघाला दुसरा धक्का. धावा आहेत फलकावर 2. नक्कीच तुमचा आनंद आम्हाला कळतोय, फक्त थोडंसं कंट्रोलमध्ये राहा इतकंच म्हणेल, कारण अजूनही 3 मॅचेस बाकी आहेत आणि त्या योग्य वेळेवर पूर्ण व्हायला जवळपास जे मेगा फायनलची मॅच आहे, अंतिम सामना जो आहे हा कमीत कमी 4 षटकांचा व्हायला हवा. तुमचा आनंद आम्हाला कळतोय. पांडू संघाला तुमच्याकडून चांगला सपोर्ट देखील दिला. तर जितू प्लीज जरा सहकार्य करा, वेळ जास्त वाया जातोय बघा. असं जर वेळ वाया गेला तर मग भरपूर उशीर होईल. जाऊयात आपण मॅचच्या दिशेने. अकबर आलेत नवीन बॅटर. खरं तर दुसऱ्या बाजूने जर बघितलं गेलं तर सर मी म्हणेन की विकेट पडत चाललेत, मोठा टार्गेट आहे, त्यामुळे मैदानावरती 94 कामन संघाच्या बॅटरला सेट होणं देखील गरजेचं आहे. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 2 विकेट गमावले गेले. सुरुवातीचं पहिलं षटक चालू आहे, धावा 2च आहेत, त्यामुळे आता इकडनं जितू प्लीज मॅच थांबले. जितू प्लीज बाहेर. मॅच थांबले मित्र, मॅच थांबले. बॉल तयार होतोय. इथे पहा बॅटची कडा लागली आहे आणि त्यानंतर जर बघितलं गेलं बॉल कलेक्ट, डायरेक्ट हिट केला आणि त्यानंतर येतो कमाल कर दी बाई.
काय कमालीचा डायरेक्ट हिट होता, सरळ यष्ट्यांवरती बरोबर जाऊन आदळला गेला आणि त्यानंतर पंचांचा तिसऱ्या अंपायरकडे डिसिजन जातोय, चेक केलं जाईल पोहोचलेत की नाही. पण कौतुक करावं लागेल क्षेत्ररक्षकाचं. काय कमालीचं क्षेत्ररक्षण केलं, चेंडूला कलेक्ट केला. बघा अक्षय, चेंडू कलेक्ट करण्याचा टायमिंग आणि त्याला फेकण्याचा रिॲक्शन टायमिंग फार क्विक होता. क्विक रिॲक्ट केला आणि लगेचच यष्ट्यांपर्यंत चेंडू पोहोचवला. आता आमचे तिसरे पंच टीव्ही स्क्रीन अंपायर चेक करतायत की हा बॉल जेव्हा यष्ट्यांवरती आदळला तेव्हा क्रीज मध्ये बॅटर पोहोचलाय की नाही हे पाहावं लागेल. आणि जर नसेल पोहोचला तर मग मोठा धक्का असेल. पण तिसऱ्या पंचांचा डिसिजन आलाय, प्लेअर सेफ असेल, बॅटर असेल सेफ. ग्रीन सिग्नल आहे सध्या, कारण की क्रीज मध्ये पोहोचला होता आणि त्याच्याचमुळे ही एक धाव कंप्लीट केली जाईल. आणि एका धावेच्या मदतीनं धाव फलकावरती धावा वाढल्या जाऊन पोहोचला गेला. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर पाठलाग चालू आहे 59 धावेंचं आणि धाव फलकावरती धावा आपण पाहतोय 3 या आकड्यावरती. स्टार्ट थोडासा लो झालाय 94 कामन संघाकडनं जर बघितला गेला तर, पण त्यांना वेग वाढवावा लागेल. इकडनं जर सेट झाले, थांबून राहिले मैदानावरती तर मग कदाचित परिस्थिती बदलू शकते, कारण की 94 कामन संघाने अशा परिस्थितीमधून मॅचेस काढण्याचा त्यांच्याकडे अनुभव आहे आणि जरूर प्रयत्न करतील. कारण की बघा एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती जर खेळतात तर दोन्ही संघांनी मॅच इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे लढतील जरूर. मॅच शेवटपर्यंत जरूर जाईल, रंगेल. पण त्यासाठी आता या 2 बॅटरला स्वतःला संयमी खेळ आणि मग चेंडूच्या मेरिटनुसार खेळणं गरजेचं आहे. 100% नक्कीच चेंडूच्या मेरिटवर येऊन खेळणं गरजेचं आहे. आणि ज्याप्रमाणे आपण उल्लेख केला की स्वतःला सिद्ध करावं लागेल आणि ज्यावेळेस स्वतःला सिद्ध कराल मैदानाच्या आतमध्ये त्यावेळेस तुम्हाला प्रसिद्ध व्हायला वेळ लागणार नाहीये. शॉर्ट बॉल 8व्या बॅटनं मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडूला डाऊन द ग्राउंड खेळलं गेलंय. मागे फिल्डर आहेत कुमार, थ्रो येतोय नॉन स्ट्राईक एंडला, सिंगल इथे मिळेल. संयमी खेळी, ज्याप्रमाणे आपण म्हटलंय ना मोनिश की संयमी खेळी, कारण आतापर्यंत 2 धक्के लागलेत. या 2 धक्क्यापासून सावरावं लागेल कामन टीमला आणि तिथून मात्र एक संयमाचा तो बांध कदाचित पुढू शकेल. इथे मात्र सध्याच्या घडीला एक चांगली पार्टनरशिप अपेक्षित असेल कामन टीम कडून आणि ही क्षमता अकबरकडे आहे. अकबर इथून मॅचला पुढे घेऊन जाऊ शकतो आणि हे 94 कामन संघाला देखील ठाऊक आहे की अकबर मध्ये किती ताकद आहे. बॉल तयार होतो आतिश पुन्हा अकबर करीता हा बॉल बॅटचा टोला लागला आणि त्यानंतर जर बघितला गेला तर आणखी एक डॉट बॉल पाहायला मिळतंय. आतिशने कमाल केल्या, बॅटिंग मध्ये सुरुवातीला चांगला स्टार्ट मिळवून दिला, त्यानंतर आता बॉलिंग मध्ये देखील स्टार्ट मिळवला. म्हणजे एकंदरीत जर बघितलं गेलं तर षटक क्रमांक पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 विकेट गमावताना धाव फलकावरती 4 धावा आहेत, त्यामुळे स्टार्ट चांगला मिळालाय. नक्कीच म्हणजे पहिल्या ओव्हरमध्ये बाजी मारले ते पांडू संघानं, कारण करायचे आहेत त्या तब्बल 59 धावा. आतिश नक्कीच अनुभवी खेळाडू आहे आणि अक्षरशः मित्र म्हणेल तो संपूर्ण अनुभव आज त्यांनी पणाला लावला या स्वतःच्या घरच्या मैदानावर. पाठीराख्यांचा देखील मोठ्या प्रमाणात सपोर्ट्स आहे. पांडूचे देखील गावकरी या ठिकाणी दाखल झाले आहेत, तर कुठेतरी थोडाफार दबाव तरी असेलच मी म्हणेल जो पांडू संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय घरच्या मैदानावर. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर धावा आल्या त्या 4. आता उर्वरित जर आपण पाहिलं तर 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि उर्वरित 18 चेंडूमध्ये धावा करायच्या त्या 55. दरम्यान पारितोषिक देखील आहे उसिराम भोईर यांच्या माध्यमातून. जर सचिनने आणखी 1 कॅच पकडले, आणखी 2 पकडला गेला तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. MSCB नायगाव जिथे कार्यरत आहेत नाशिकचे हे गोड व्यक्तिमत्व. बोला तयार, हो समोर खेळायचा, वाईडिश लॉंग ऑनच्या डोक्यावरनं बॉल चालला हवाई सफर. झाली, मोठा फटका आला इकडे धनराजच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला आणि वाईडिश लॉंगॉनच्या डोक्यावरनं बॉलला पाठवलं सीमारेषेच्या पलीकडे आणि षटकाराच्या मदतीनं धाव फलकावरती धावा 10 आकड्यावरती जाऊन पोहोचल्या गेलात. अशी बॅटिंग हवी आहे 94 कामन संघाला पुढे जायचं असेल तर. प्रयत्न तोच असेल. आम्ही पाणजू गावात हरण्यासाठी आलो नाहीये, तर आम्हाला देखील पाणजू गावातून एखादी ट्रॉफी घेऊन जायचं आहे हे स्वप्न देखील असेल कामन टीमचं. शॉर्ट बॉल 8व्या बॅटनं चेंडूला खेळले गेले. फॉरवर्ड स्क्वेअर लेग डीप मध्ये चेंडू निघून जातो. दर्शन आहेत त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण, स्ट्राईक गेला, थ्रो चुकी काढले डेंजर झोन मध्ये बॅटर आणि ही चुकी नक्कीच महागात पडले. कॉल नव्हता अकबरचा आणि ते कॉल नसताना देखील ही धाव
काढण्याच्या नादात विकेट गमावले कामन टीमनं. पण एकंदरीत जर बघितलं गेलं तर मी म्हणेन की अकबरने कॉल दिला होता की रन बनवायची नाही, पण ही धाव झाली असती. एकंदरीत जर बघितलं असतं तर मी म्हणेन की ही धाव कंप्लीट झाली असती, कारण की डेंजर एंड स्ट्रायकर एंड होता आणि तो डेंजर एंड कव्हर केला होता ऑलमोस्ट धनराजने, पण अकबरने संपूर्ण कॉल दिला होता की धाव नाही कंप्लीट करायची आणि त्याच्याचमुळे हा तालमेल बिघडताना दिसला आणि त्याच्यामुळे रनआउटच्या माध्यमातून आणखी एक विकेट गमावला गेलाय. एक धावा महत्वाच्या आहेत. मी म्हणेन की अकबरला कदाचित ही धाव घेणं गरजेचं होतं का, हा प्रश्नचिन्ह उद्भवेल, पण आता जो डिसिजन घेतला तो चुकीचा ठरला आणि विकेट देखील गमावलाय. पण जल्लोष केला जाईल पांझुकरांचा, कारण की विकेट आलाय तिसरा. नक्कीच अकबरनं प्रश्न तोच विचारलाय की काय आवश्यकता होती. जर आपण देहबोली पाहिली अकबरची मैदानाच्या आतमध्ये तर अकबरने हाच प्रश्न विचारला की काय आवश्यकता होती ही धाव काढण्याची. सगळं काही सुरळीत सुरू होतं. एक षटकार देखील जवळपास आला होता आणि इथून खेळपट्टीवर उभं राहायचं होतं. मात्र म्हणतात ना की अतिघाई संकटात नेई, आणि या ठिकाणी ती अतिघाई संकटात नेले, ती म्हणजेच फलंदाज त्या ठिकाणी बाद झालाय मिस्टर धनराज. डिबायडर मैदानाच्या आतमध्ये येतोय, तो म्हणजेच मिस्टर राज येतोय. आज राहिल अन्सारी नाहीये, त्याच्यामुळे नक्कीच एखाद्या खेळाडूला राहिलची जबाबदारी घ्यावी लागेल मैदानाच्या आतमध्ये कामन टीम साठी. अकबर एक जुना जाणता खेळाडू आहे, एक्सपिरियन्स मोठा आहे या खेळाडू जवळ. पियुष स्विच हिट उलटा पुलटा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता या ठिकाणी. पियुष भोईरच्या अगेन्स्ट वेगवान गोलंदाज आहे. आणि एक इतकंच म्हणेल मी मोनिश, घरचं मैदान संध्याकाळच्या वेळेमध्ये याच मैदानावर पांडू स्पोर्ट्स पांडू संघ सराव करतो, त्याच्यामुळे या खेळपट्टीचा पुरेपूर अनुभव हा पांडू स्पोर्ट्स पांडू टीम जवळ आहे. जरूर बालेकिल्ला आहे असंच म्हणावं लागेल पांडू संघाचा, कारण की या मैदानावरती शिकलेत, या मैदानावरती घडलेत. त्यामुळे मी म्हणेन की या मातीचा आणि या मैदानाचं ऋण फेडायची वेळ देखील आली आता. विवान हितेंद्र राऊत यांच्या माध्यमातून लगातार 3 चेंडू 3 विकेट घेतले तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. बॉल तयार होत आहे. गोलंदाजीवरती आपण पियुष पाहतो. पहिल्या चेंडूवरती 6, मग एक सिंगल आणि त्यानंतर विकेट 1+ रनआउट आणि त्यानंतर डॉट बॉल आला. अकबरच्या अगेन्स्ट पियुष तयार होतोय चेंडू क्रमांक 4 घेऊन. इथे पहा लोवा फुल टॉस होता, समोर समोर बॅट फिरवली होती आणि त्यानंतर ही दुसरी कॅच कलेक्ट करतोय सचिन. विकेट आलाय, अजून एक धक्का बसतोय. पंच अंपायर्स आमचे दोन्ही. दोन कॅच पकडले सचिनने आणि हरसिरामजी भोईर साहेब यांच्या माध्यमातून पारितोषिक आहे. आणखी एक जर कॅच पकडली गेली तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज येईल. MSCB नायगाव इथे कार्यरत आहेत. नाशिक चे हे गोड व्यक्तिमत्व आहेत आणि सध्या लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेचा देखील आनंद घेत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून हे पारितोषिक देखील आलंय. आणि सलग 3 विकेट जर घेतलं तर विवान हितेंद्र राऊत यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. खूप सारे पारितोषिक लागतात, पण कामण संघ सध्या संकटाच्या घेऱ्यामध्ये. कामण संघाला सुचत नाहीये, कारण की बघा बॅक टू बॅक विकेट पडतायत, बॅटरला सेट होऊन देत नाहीयेत गोलंदाज, त्याच्यामुळे कंट्रोल मध्ये दिसली टीम पांजू संघाचा हा संपूर्ण दळ. पहिल्या डावामध्ये बॅटिंग चांगली झाली, या डावामध्ये बॉलिंग चांगली करतायत आणि मी म्हणेन की प्रॉपर पॅकेजिंग टीम आहे. बॅटिंग चांगली दिसते, बॉलिंग चांगली दिसते, फिल्डिंग मध्ये एफर्ट चांगले दिसत आहेत आणि त्याच्याचमुळे हे सक्सेसफुल आहेत. 20 चेंडू आणि 48 समीकरण आपल्याला मैदानामध्ये दिसता. सध्या मॅच जर बघितलं गेलं तर कॅल्क्युलेशन जर बघितलं गेलं तर इक्वल, पण एक प्लस पॉइंट का टीम पांजू संघाकडे की त्यांना विकेट मिळालेत. स्ट्रायकर एंड वरती नवीन बॅटर रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करायचा आहे. गॅपमध्ये बॉल आहे आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर क्षेत्ररक्षक तिकडे एक धाव तर बनवली आहे. कुमार होते तिकडे, फेकी करेपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या आणि या 2 धावेच्या मदतीने धाव फलकावरती वाढत्यात धावा जाऊन पोहोचल्या गेल्या 13 आकड्यावरती. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. षटक क्रमांक 2 आपण पाहतोय. 13 धावा फलकावरती आहेत, जिथे विकेट गमावले गेलेत आतापर्यंत टोटल 4. प्रकाश तुंबडा अनेक व्यावसायिक संघाच्या माध्यमातून या मुळाचा आपण क्रिकेटचा खेळ पाहिलाय. एक अनुभव आहे, एक्सपिरियन्स खेळाडू आहे. चांगला चेंडू आहे, अगदी पडल्यानंतर
बराचसा चेंडू खाली बसतोय. बीट केलं ते म्हणजेच प्रकाशला या चेंडूनं. चांगली गोलंदाजी आज पियुष कडून आपण पाहिले. एंड ऑफ द ओव्हर नंबर 2. 2 षटकांचा खेळ इथे संपलाय आणि 2 षटकांमध्ये आपण धावा पाहतोय. 94 टीम कामनच्या त्या म्हणजेच 13 धावा या फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. येणाऱ्या आता 12 चेंडू शिल्लक आहेत आणि येणाऱ्या 12 चेंडूमध्ये धावा करायच्या आहेत त्या तब्बल 46. 12 चेंडू आणि 46 धावांचं आव्हान नक्कीच मोठं वाटतं. मात्र इथून मागच्या मॅच मध्ये देखील आम्ही हेच म्हटलं होतं की क्रमांक 4चं षटक ज्यावेळेस 5 ओव्हरची मॅच होती यावेळेस 4 ओव्हरची मॅच आहे. त्याच्यामुळे ते मोनिश इथून कुठेतरी क्रमांक 3चं षटक हे खूप निर्णायक असेल. म्हणजे या मॅच मध्ये या मॅचची दशा आणि दिशा दर्शवणारं षटक असेल ते नंबर 3चं. आता 12 चेंडू आणि 46 धावांची गरज आहे. पॅनेटिमेट षटक हाताळण्याकरिता आला रवी भोईर आलेत गोलंदाजीवरती. या गोलंदाजात देखील जर बघितलं गेलं तर मागच्या 2 ते 3 वर्षांपासून खूप प्रभावशाली खेळ केलाय. मग पांजू संघामध्ये 3 ते 4 असे चेहरे दिसतात की जे युवा आहेत. मग आपण जिगू भोईरला पाहिलंय, रवींद्रला पाहतोय, त्याचबरोबर जर बघितलं गेलं जयला देखील आपण पाहतोय. ओ हवेत खेळले, उंचीवरती बॉल आहे. आता तिथे पोहोचतील क्षेत्ररक्षक आणि त्यानंतर कॅच ड्रॉप केली आहे. खरं तर खूप दूरचा पल्ला गाठला होता. इझी नसतात अशा प्रकारच्या कॅच पकडणं, पण प्रयत्न जिग्नेशच्या माध्यमातून चांगलं पाहायला मिळालं होतं आणि त्याच्याच मदतीने धाव फलकावरती धाव बनवली गेली. ती म्हणजे टोटल 1 आणि 1 धावेच्या मदतीने धाव फलकावरती 14 आकड्यावरती जाऊन पोहोचल्या गेल्या धावसंख्या. आणि ज्या पांजूर संघाविषयी आपण जी माहिती दिली मोनिश की रवींद्र म्हणा, जय म्हणा, जिग्नेश म्हणा, हे टॅलेंट आहे. पांजू गावाच्या क्रिकेटचं टॅलेंट आहे आणि सरावाच्या दरम्यान किंवा इतर काही स्पर्धा ज्या होत आहेत त्या स्पर्धांच्या दरम्यान या मुलांची कामगिरी उत्तम आहे. त्यामुळे या मुलांची वर्णी आज पांजू स्पोर्ट्स पांजू या टीम मध्ये लागली गेली आहे. जरूर आपण पाहतो ना सर, एक गोष्टीचा मी सातत्याने उल्लेख करतोय की बघा तुमच्या संघाचा आणि तुमच्या गावाचा क्रिकेट तुम्हाला पुढे उदयास आणायचा आहे तर लवकरात लवकर तुमच्या युवा खेळाडूंना या प्लॅटफॉर्मवरती आणणं गरजेचं असतं. त्यामुळे ही जिम्मेदारी जी दिली आहे ना ती फार महत्त्वाची आहे. तुम्ही जितक्या युवा खेळाडूंना जितक्या लवकर तुम्ही या मैदानामध्ये उतरवाल तितका तुमचा येणारा भविष्य तितका स्ट्रॉंग होतो. आणि तेच पाहायला मिळत आहे की सध्या 3 ते 4 युवा खेळाडूंची वर्णी लागली या संघामध्ये आणि येणाऱ्या काळामध्ये हेच खेळाडू तुमचा पुढे हा क्रिकेट पुढे घेऊन जाणार आहेत आणि खेळ देखील चांगला करतात. रवी तयार. हा पहा रवीच्या अगेन समोर खेळायचा होता. लॉंग ऑफचे क्षेत्ररक्षक पोहोचले होते सचिन, पण त्यांच्या आवाक्यापासून दूर राहिला आणि त्याच्याचमुळे धाव फलकावरती धावा टोटल 2 बनवल्या गेल्या आणि या 2 धावेच्या मदतीने धाव फलकावरती धावा वाढतायत देखील जाऊन पोहोचला गेल्या 17 आकड्यावरती. 9 चेंडू 42 धावांची गरज आहे. चला नक्कीच मी इतकंच म्हणेल की फ्लाईटची तिकीट काढून घ्या. आता जमिनीवरचा प्रवास थोडासा कठीण जाईल. फ्लाईट न प्रवास करावा लागेल, हवाई प्रवास करावा लागेल. तर एक साधं उदाहरण जर द्यायचं गेलं तर 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 9 चेंडूमध्ये जवळजवळ मी तर म्हणे 7 षटकार हे मारावे लागतील. त्यामुळेच म्हटलं ना की आता फ्लाईटची तिकीट काढून घ्या. कामण संघाला तो प्रयत्न नक्कीच करावा लागेल. धावा फक्त 17 आहेत. षटक क्रमांक आपण 3रं मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आणि एक नक्कीच मोनिश मी आवर्जून पांजू स्पोर्ट्स पांजू या टीमचं कौतुक करेन कारण नवीन मुलांना प्रमोट केलं जात आहे. अनेक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये या मुलांना संधी दिली जात आहे. याचं कारण त्यांना देखील मी तर म्हणजे एक्सपिरियन्स यायला हवा क्रिकेटचा आणि मोठमोठ्या स्पर्धांचा. त्याबद्दल नक्कीच मी पांजू स्पोर्ट्स पांजू टीमचं देखील कौतुक करेल. अनुभव फार गरजेचा आहे. अनुभव या विश्वातील सर्वात मोठा गुरु असतो. तो अनुभव देणं फार गरजेचं असतं. वळूयात मॅचकडे पुन्हा एकदा. रवींद्र तयार होतोय. 3 चेंडू आतापर्यंत फेकलेत. पहिल्या 2 चेंडूवरती 2 सिंगल आणि त्यानंतर एक डबल. धाव फलकावरती टोटल धावा 17 आहेत. 4था चेंडू घेऊन तयार होतोय आणि या स्पर्धेमध्ये रवींद्रने मागच्या मॅच मध्ये देखील खूप चांगला खेळ केला होता. ज्यावेळेस 3ऱ्या दिवसामध्ये दाखल झालेले खेळण्याकरिता त्यावेळेस गोलंदाजीवरती त्याने कमाल केली होती. एक धाव फलकावरती पाहायला मिळते आणि एका धावेच्या मदतीने धाव फलकावरती धावा वाढतात. 18 आकड्यावरती जाऊन पोहोचला गेला. कामण संघाचा जर विचार केला तर मग बघा विकेट पडत राहिले त्याच्यामुळे या धावा नाही बनल्या. याच गोष्टीची आपण चर्चा करत होतो की विकेट वाचवा. विकेट वाचले तर मग धावा बनतील, पण ते विकेट पडत राहिले. गोलंदाजांनी गोलंदाजी चांगली केली आणि म्हणून कंट्रोल मध्ये आहेत या मॅच मध्ये. आणि प्लस पॉइंट कॅच ड्रॉप झाले नाहीत पांजू संघाकडून. हा देखील एक प्लस पॉइंट आहे. गोलंदाजाने जी संधी निर्माण केली होती त्या संधीचं सोनं हे पांडू संघाने केलं आहे. हवेमध्ये बॉल आणि त्यानंतर कलेक्ट केला जाईल चेंडूला. आणखी एक धक्का बसतोय. अजून एक फलंदाज माघारी परततोय. हा धक्का क्रमांक मैदानाचा बाहेर परततोय तो म्हणजेच 5वा.
5 विकेट गमावले गेलेत 18 धावा बनवताना. टार्गेट आहे 59 धाव्यांचं. भारतीय जनता पार्टीचे कार्यसम्राट, कार्यकर्ते आणि नेहमी पाणजोच्या एकूणच बऱ्याचशा स्पर्धांना सहकार्य करणारे सन्माननीय संदीपजी पाटील साहेब यांचं या ठिकाणी थोड्याच वेळात आगमन होणार आहे. नक्कीच त्यांचं देखील स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केलं जाईल. या स्पर्धेला देखील संदीपजी पाटील साहेबांकडून चांगलं सहकार्य दिलं गेलेलं आहे. त्यांचं आगमन थोड्याच वेळात या ठिकाणी होत आहे. 5 शेड्यूलचा खेळ समाप्त झाला. शेवटचा अंतिम बॉल आहे. नवीन बॅटर मैदानामध्ये चेतन आलेत. आज खरं तर बघितलं गेलं 94 कामन संघाकडनं देखील खूप सारे चेहरे दिसत नाहीयेत. त्याचा देखील इफेक्ट जरूर दिसतोय. आणखी एक चांगला बॉल, खोलवर टप्पाचा चेंडू आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर बॅटचा अगदी टोला लागला आणि त्यानंतर एक धाव बनवली आणि एका धावेच्या मदतीनं पंचांचा इशारा येतो. षटक क्रमांक 3 समाप्त झालाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फळकावरती धावा 19 पाहतोय. विजयाकरिता 6 चेंडू आणि 6 मध्ये बनवायच्या धावा 40. 6 चेंडू 40 धावा. क्रिकेटमध्ये अनेकांचं असं मत असेल की 6 चेंडूमध्ये 40 धावा थोड्याशा कठीण आहेत, होऊच शकणार नाहीये. मात्र एखादी देवाची कृपा किंवा एखादा चमत्कार जर मैदानाच्या आतमध्ये झाला तर मात्र या 40 धावा होऊ शकतील. मुनीश इतकी वर्ष कॉमेंट्री करतोय मी, 6 चेंडूमध्ये 43 धावा देखील होताना पाहिल्यात. त्याच्यामुळे मी म्हटलं ना की एखादा जिथे चमत्कार आहे त्या ठिकाणी नमस्कार देखील आहे. हो जरूर, आपण 6 चेंडू आणि 43 धावा होताना पाहिलाय. टेनिस क्रिकेटमध्ये देखील झाला तर हा विक्रम पाहिला आपण होताना आणि लेदर क्रिकेटमध्ये देखील आपण पाहिलं होतं. डोमेस्टिक क्रिकेट जेव्हा चालू होतं, रणजी ट्रॉफी चालू होती, तिथे देखील जोडल्या होता 6 मध्ये 43 धावा. त्यामुळे होऊ शकतं, पण त्याच्यावर तशा प्रकारची गोलंदाजी जर झाली तर. सचिन साठी पारितोषिक आला आहे. MSCB हंसीराम भोईर, जर 2 विकेट सचिनने घेतल्या तर 1000 रुपये दिले जातील. सचिन यांना MSCB जे कार्यालय आहे नायगावचं त्या ठिकाणी कार्यरत आहेत ते, मॅन फ्रॉम नाशिक. आणि सचिनचे खूप मोठे फॅन आहेत ते. सचिन भोईर गोलंदाजी करण्यासाठी तयार. फुल टॉस, यावेळेस स्क्वेअर लेग अगदी पंचांच्या जवळून चेंडू जातोय. स्क्वेअर लेग डीपला चांगला शतरक्ष चेंडूला अडवलं गेलं. दर्शन DSB आहे त्या ठिकाणी. 1 धाव. फक्त पराभवातील अंतर कमी करण्याचं काम इथे कामन संघ करेल इतकंच म्हणू शकतोय. सचिनसाठी आणखी पारितोषिक आहे. 3 चेंडू मध्ये 3 विकेट घेतले तर 5000चं कॅश प्राइज. ओ इथे पहा, दांडी गुल होतीया. यशांवरती चेंडू आदळला गेला आणि आणखी एक विकेट, अजून एक फलंदाज. असं म्हणावं लागेल की सचिनने देखील या वाहते गंगेमध्ये हात धुवून घेतलेत आपले. फक्त उपचारित्रा बाकी आहे या मॅचची. फक्त हे 3 चेंडू टाकायचे आहेत इतकंच म्हणेल. मात्र या 3 चेंडूमध्ये जरी पराभवाच्या छायेत 94 कामन संघ गेला आहे तरी मात्र या 3 चेंडूमध्ये आतिषबाजी पाहायला नक्कीच आवडेल प्रेक्षकांना, कारण मायबाप प्रेक्षक यासाठीच तर आले आहेत. गोलंदाज तयार. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत त्या ठिकाणी. यावेळेस लाईन खराब पाहिली आपण. आउटसाइड ऑफ स्टंप, ऑफ स्टंपच्या भरपूर बाहेर हा चेंडू वळतोय. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. धावसंख्या इकडे पुढे सरकते. धावा झालेल्या आहेत फळकावर, त्या म्हणजेच 22 झालेले आहेत. फल तयार होते. सचिन पुन्हा एकदा. ओहो, खाली राहिला थोडा बॉल, टप्पा पडल्यानंतर आणि त्यानंतर ऑप्समचा बाहेर चेंडू होता, निघून गेला यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती. निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. टोटल आतापर्यंत 4 धावा फळकावरती आहेत. 22 औपचारिकता बाकी राहिली. शेवटचे 2 चेंडूंचा खेळ बाकी राहतोय ताईकडनं. पुन्हा एकदा सचिन तयार. इथे पहा, फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक पाठीमागे लॉंग ऑफचे पोचतील पण त्यांचा अगदी जवळनं निघून गेला. बॉन्ड लाईनचा बाहेर. धावा 4, चौकार आणि चौकाराच्या मदतीने धावा फळकावरती 26. शेवटचा अंतिम बॉल, अंतिम चेंडू बाकी आहे. चला नेक्स्ट मॅच आपण तयार राहायचंय. एका बाजूने आपण पाये संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट लढताना आपण पाहणार आहोत
समित 11 दत्ताळी जुचंद्र या संघाला आपण पाहणार आहोत. मॅच फिनिश होते. अभिनंदन टीम पांडू स्पोर्ट्स पांडू संघ जे मेगा फायनल मध्ये जाऊन पोहोचले चॅम्पियन क्रिकेट असोसिएशन मध्ये. आणि यानंतर आपण सेकंड सेमीफायनल ची मॅच पाहणार आहोत. समित 11 दत्ताळी जुचंद्र आणि त्यांच्या अगेन्स्ट टीम पाय संघ असेल. दोन्ही संघांना आपण देऊया शुभेच्छा.